रान माणूस कुठं राहतो? कोकणी रान माणूस. ते पुढे आहेत घर तुमचं. लय राम राहतो जंगलामध्ये माणूस. हे इन्स्टंट मॅगी म्हणतात, त्याच्यापेक्षा हे इन्स्टंट. बरं वाटलं आल्यावर, बरं वाटलं येताना मुश्किल वाटलं. आमचा उद्देशच तो आहे हा, की जिथे जाऊ तिथे खाऊ, पण काय पण नाही खाऊ. ना तुम्ही एवढे मोठू खाशाल तर झोपून जाशाल इथे. असं खाऊन झोपणारा अण्णा ते कुठला? झोपणार नाही. जाम घामाघूम झालोय मी, लय चाललोय मी. या की. रस्ता चुकतोय मी सारखा. हा मी दाखवतो ना. चला. लय राम राहतो जंगलामध्ये माणूस. नाही हा इकडेच आहे. लय दिवस झाले युट्यूब मध्ये बघतोय त्यांना. आज म्हणलं भेटूनच यावं. वेंगुर्ल्यात आलो होतो, हा सगळा वेंगुर्ला बघायचं म्हणल्यावर बरोबर कोकणी रान माणसाला भेटलंच पाहिजे ना. बरोबर. बापरे. अण्णा हा आता रेस्ट घ्यायची नाही, मग आता पुढे अजून खूप चालायचं आहे. बापरे, लय लांब असेल तर कॅन्सलच करतो बाबा. नाही नाही नाही, इथे थोडस जवळ आहे, जास्त नाही. बापरे. चला. नाही हाताची नाही गरज, मला हात देऊन तुम्ही बसताना खाली. बरोबर. सोपा खेळ एक काय. कोकणातला निसर्ग म्हणजे स्वर्गच वाटला मला. बरोबर. स्वर्गात जायची पाळी नाही यावं तशीच. राम राम भाऊ. अरे राम राम, नमस्कार. मांगर मांगर फार्म स्टे. फार्म स्टे. बरोबर आलो. हो, बसा. शोधत शोधत यावं लागलं बरंच. आणि हो, जंगल- गाडी येत नाही तुमच्यापर्यंत. नाही, गाडी येत नाही म्हणून हे मांगर राहिलंय. भाऊ तुमच्याकडे यायचं म्हणजे कडाक्याच्या थंडीत झालं पाहिजे. थंडी आपोआप जाईल. पावसात थंडीत भारी असतं. हो, उन्हाळ्याच्या गरमीतलं येतं. बरं वाटलं आल्यावर, बरं वाटलं येताना मुश्किल वाटलं. पण हे इतकं लांब हे मटेरियल वगैरे हे घर कसं बांधले तुम्ही? ही घरं इथल्याच मटेरियल मधून बांधली हा. आहेत, त्याच्यामुळे इथे बाहेरून काही आणायचा विषय नाही. आज तुमच्याकडं वयाकडं पाहता, तुमच्या हा तुमची प्रसिद्धी पाहता, हा. तुम्ही पुणे किंवा मुंबईला पाहिजे होते. भाऊ इथं मसाल्याचे पदार्थ कुठले कुठले येतात कोकणात? आपल्याकडे बघा जायफळ आहे, हा. त्याच्यानंतर मिरी. हो ती मिरीची वेल अशी हो, चढवलेली हो. आहे झाडांवरती. हा. त्याच्यानंतर आपल्याकडे दालचिनी पण होते. हो तर दालचिनीची जी पानं असतात, हा. म्हणजे ती तमालपत्रासारखी हो, हो. वापरता येतात. हा. आणि त्याची जी साल असते साल ती ती दालचिनी म्हणून वापरता हो. येते. त्याच्यानंतर आता इथे आपण काही प्रमाणामध्ये लवंग वगैरे असं लावलंय. आहे लवंग पण? हा, म्हणजे लवंग म्हणजे अगदीच जिथे कमी ऊन आहे, हा. सावली अशी आहे, तिथे लवंग पण होतं. लवंग सावलीतच येते. हा, सावलीत येतं. कारण ह्या सगळे जे काही आपल्याकडे स्पायसेस आहेत, हा. ही सगळी झाडं ही रेन फॉरेस्ट मधली झाडं आहेत. हा. म्हणजे जिकडे खूप पाऊस पडतो हा. आणि घनदाट जंगल आहे. हो. त्याच्याबरोबर आपल्याकडे अजून तिरफळ म्हणून एक स्पाइस आहे, हा. वेगळा मसाला आहे. हा. हा माशाच्या कढीमध्ये वापरला जातो. हा. तिरफळ त्रिफळा चूर्ण वेगळं ना? हे वेगळं. हा. आता हे बघा, हे एक वेगळं फ्रूट तुम्हाला दाखवतो मी. हा. ह्याला आम्ही, जसं तुम्ही कोकम बघितलं हा हा तसंच याला पाके म्हणतात. हा. हे त्याचं जे फ्रूट आहे ना, फुटलेच खाली पडले. खाली पडले की फुटतात, हे त्याचं वैशिष्ट्यच आहे. म्हणजे हो. पिकले कीच पडतात आणि फुटतात. हा, उंच आहे आणि लय. मग हेच वेचून की नाही, ही डायरेक्ट आमटण सुकवली जाते. हा. जसं तुम्ही कोकम बघितलं हो. तशी आमटण आहे. हा. तुम्ही हे थोडंसं म्हणजे असं हे करून बघा, आंबट गोड असा साधारण त्याला टेस्ट आहे. आणि ह्यात त्याचं टेक्स्चर साधारण तुम्ही बघाल तर ते कवठा एवढा आंबट आहे. हा, कवठीच झाड. इकडे कवठे नाहीत, परंतु पलीकडं पुणे जिल्ह्यात कवठी झाड हा. भरपूर आहेत. पण आतमध्ये बघायला गेलं तर टेक्स्चर ना साधारण ह्याच्यासारखं आहे, सीताफळासारखं आहे. हा हा. त्याचा स्पर्श सीताफळासारखा आहे तोंडात घातल्यावर, बरोबर पण चव कवठासारखी. बरोबर. भाऊ हे नवीन पिढीला जे मॅगी सारखं छंद लावलाय पोरांना, आजोबा आजीच्या काळापासून सुरू झाले. आता ही हा. शहरातली आजी नातवंडांना मॅगी करून चारते. हा. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते काय झालंय की लोक आजकाल अन्न खातात, हा. हे जिभेच्या चोचल्यांसाठी खातात. हा ते हेल्थसाठी किंवा त्यातून मी काहीतरी न्यूट्रिएंट मिळवेल, हा हे त्याचा उद्देश मला तरी वाटत नाही. बरोबर. कारण मॅगीमध्ये ते मोनोसोडियम ग्लुटामेट आहे, हा म्हणजे अजिनोमोटो सारखं. हा तर ते खाल्लं की सतत खावंसं वाटतं. आणि हा. आजकाल जेवढे काही बाजारात प्रोडक्ट मिळतात हो. त्याच्यामध्ये थोडं ते टाकलंच जातं. म्हणजे बरोबर. तुम्हाला ते लाळ सतत हो. यावी आणि हा. ती क्रेविंग निर्माण हा. व्हावी. आपलं ट्रॅडिशनल फूड क्रेविंगसाठी नाही, हा. हे भूक भागवण्यासाठी आहे, पोट आणि हेल्थ. क्रेविंग म्हणजे असं काय बघितल्यानंतर असं काय खूप खावंसं वाटणार नाही पाणीपुरीसारखं. हो हो ते क्रेविंग नाहीये त्याच्यात. त्याच्याकडे एक शिरवाळे आणि रस म्हणून एक प्रकार आहे. हो. शिरवाळे म्हणजे शेवया
पाहिलं मी भाताच्या. खाल्लं. हा हे खाल्लात ना? हो आणि त्याच्यामध्ये ते बुडवून खाल्लं हो, जातं. हो. खूप हेल्दी आहे. कुठेही पोटात. इन्स्टंट बनवले जातात. हो, म्हणजे हो. हे इन्स्टंट मॅगी म्हणतात त्याच्यापेक्षा हे इन्स्टंट. हो अगदी कारण बरोबर. इन्स्टंट मॅगी म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी मॅगी बनवलेली आहे ती हा. फक्त उकळता. हो तुम्ही तयार तर करत नाही ना, भाजी मग तो fresh. शब्दही चुकीचा आहे तो इन्स्टंट मॅगी. हा. कारण तुम्ही पीठ दळून आणलंय का ते? नाहीच की तुम्ही हे खरं नुसतं तर- पाकिट फोडून उकळले पाण्यात आणि टाकले. तुम्ही न्यूडल्स तुम्ही काढलेत का त्याचे? नाही. नाही. उलट आपण हे न्यूडल्स काढतो हा. आणि ते इन्स्टंट लगेच ह्याच्यामध्ये खोबऱ्याच्या रसात गूळ टाकून जो रस बनवतात हा. त्याच्याबरोबर ते खाल्ले जातात. हेल्दी आहे आणि ते सीझनल पण आहे. आमचा उद्देशच तो आहे हा, की जिथे जाऊ तिथे खाऊ, पण काय पण नाही खाऊ. काय पण नाही गावावर. काय सुद्धा अशा त्या एज्युकेशन सिस्टीमचा पार्ट झालोय ना, हा. की शाळा म्हणजे बस स्टँड झालेले आहेत. हो म्हणजे गावच्या शाळेत गेला की तो डायरेक्ट पुण्या मुंबईतच उतरेल, हा मध्ये स्टॉप नाही त्याला. बरोबर. तर त्याच्यामुळे मी त्याच प्रोसेसमधून गेलो. पण हा. फक्त पुणे मुंबई बघितल्यानंतर असं आपण बघितलं की भाई हे आपली दुनिया नाही. हा. तर मग परत मागे आलो. हो. ती मागे येण्याची संधी माझ्याकडे होती, हा तर ती मी स्वीकारली. कारण गाव आहे, हो थोडीफार इथे जमीन आहे बरोबर. आणि इथल्या लोकांसोबत आधीपासून कनेक्शन्स आहेत. हा. तर ते आहे. आणि आता पण लोक येतात. हा. आत्ता गावाकडे येणारी लोक ही जमिनी घेऊन रिसॉर्ट बांधायला येणारी आणि प्लॉटिंग करून हो. घरं बांधायला येणारी येतात. म्हणजे खरंच जीवन जगायला गावाकडे येणारी माणसं फार कमी आहेत. भाऊ कशाचे पाया पडले तुम्ही? आमचा देवाचा फणस आहे. हा काय की कोकणात आमच्या इथे हा. आम्ही असं मानतो की देव आमच्या बरोबरच राहतो. हो आणि तो आमच्या वाडीवरती, प्रत्येकाच्या वाडीवरती हा. एक झाड असतं. हा. त्याला काही ठिकाणी राष्ट्रोळी, बिरामण, महापुरुषाचं झाड हा. असे वेगवेगळी नावं आहेत. बर. तर त्या महापुरुषाचं झाड म्हणजे एक झाड असतं जे उंच वाढणारं. हा. आणि हे कलमी झाड नसतं. हा. तर हे आंबटही लावलेलं झाड नसतं. आता हा. हा फणस आहे, हा कोणी लावला माहिती नाही. हा पक्ष्यांच्या ह्याच्यातनं आलाय हा. किंवा असा नैसर्गिकरित्याच तो वाढलाय. हा. आणि तो बरीच वर्ष असाच आहे. हा. तर त्याला तिथे ती जागा आहे ती हो. आम्ही पुसतो. हा. आणि एक आमचं असं म्हणणं आहे हं. की ह्या अशा झाडांमुळे आमच्या आजूबाजूला जंगल जे टिकलेलं आहे हो. त्याच्यामुळे आम्ही इथे सुरक्षित आहोत. तर तो हा. आमचा राखणदार असं आम्ही त्याला म्हणतो. हे नवीन पिढीला तुमचा आदर्श आहे की असं तुम्ही जुनं स्ट्रक्चर आजही तुम्ही जिवंत ठेवली. ही काय ना की आपण आता ज्या पद्धतीने विकास करतो आहोत, हा. आपण नेमकं कुठच्या दिशेने चाललोय आणि आपला देश, गाव हो. कसा हळूहळू संपत चाललाय असं मी म्हणेन. हा. म्हणजे जेवढा तो इंग्रजांनी लुटला नव्हता हो. तेवढा आता आम्ही त्याला लुटतोय. हा. आणि का लुटतोय? कारण आपल्याच लोकांना काहीतरी वेगळी लाईफस्टाईल जगायची आहे म्हणून विकतोय. हा. हे लय आनंद वाटला मला. म्हणजे खरं अनेक गोष्टीत ना काय खायला पाहिजे हे तुमच्याकडून मला प्रामुख्याने कोणतं कळलं की ती शेवायला काय म्हणतात तुम्ही? ताबडतोब शिरवाळे. शिरवाळे. बरोबर. कोकणामध्ये हे पडले वाटतं खाली. आपलं हे कोकम. बघा, हे कोकम आहे. हा. हे कोकमाचं झाड आहे ना हा. बाजूला. हा. तर हे बघा, हे हा. कोकमचा रस, हो. रसभरीत फळ आहे बघा. हो हो पूर्णपणे खाऊ तुम्ही- शकतो. तुम्ही खा ना. हे बी आहे ना, हं. ती फक्त तुम्ही चगळा. हा. चावू नका. भरपूर आंबट आहे. हं. आंबट आणि थोडं आता आंबट गोड असणार. हं, हं, ही साल आहे ना ती सुकवून आपण त्याची सोलं बनवू. हं, हं. हे झुपकेदार फळं लागले दिसतात. कोणतं फळ आहे भाऊ? त्याला बिमला म्हणतात. हा. हे पण आंबटच फळ आहे. हा. कढीमध्ये लोणचं वाकरणं असं हा. बरेच प्रकार आहे. आणि एकदम रेअर झाड आहे. हा. ह्या झाडाला पण 150 वर्ष झाली. भयानक आंबट आहे. लिंबूने काय करतात? लिंबू चावून खाणार माणूस आहे मी, पण झणका मारलाय नाही. चला आपण फणसाची भाजी करू. हा चला. एवढं जर जेवणावर म्हणलं तर हे कायमस्वरूपी माणूस एवढ्यावर तग धरू शकतो. म्हणजे पेजवरती. पेज आणि हा पेज आणि एकदम तेवढं न्यूट्रिशियस आहे ते. हा. कारण फणस. हा. फणस म्हणजे तुम्ही म्हणा की शाकाहारी मटण असल्यासारखं आहे. बर बर. मांगर सिस्टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्रित करायची. नाही, मांगर सिस्टीम म्हणजे मांगर म्हणजे शेतघर. हा. हे खोबरेल तेल आपण टाकून घेऊया. हा. नारळाच्या करवंटीतच ठेवलं. कढीपत्ता, मोहरी,
हळद. हळद. हा. आता जरा तडकाचा आवाज होय येतो. भाऊ, हां, तुमचं शिक्षण काय झालं? मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. हां. कुठे केलं तुम्ही डिग्री? मी संभाजीनगर, हां. आधीचा औरंगाबाद. हां. जॉब वगैरे केला नंतर? जॉब मी 1.5-2 वर्ष जॉब गोव्यात करायचो. नंतर मग जॉबपेक्षा मला वाटलं की गावाकडे जाऊन काहीतरी स्वतःच करावं. आता हळद ह्याच्यामध्ये मौली. हां. गरे आहेत, हां. फणसाच्या बिया आहेत, हो. त्या आपण वेगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत. हां. त्या टाकूयात. हां. ते हलवायला पळी पण तुम्ही अगदी नैसर्गिकच वापरली. इथे आम्ही याला डवली म्हणतो. ही खवलेलं खोबरेन फक्त. हे टाकलं की त्या जेवणाला आता कोकणातलं जेवण म्हणून तुम्ही डिक्लेअर करू शकता. बरोबर आहे. नारळ आणि कोकण ह्याचं जवळचं नाते. तर हे असं मेण जसं असतं ना, हा, लगदा तयार झाला. हां. आता इच्छा झाली बरं का बघून खाण्याची. हे असं घरार दिसतं का म्हणे, हो, हो, त्याच्यावर हो. ठेवूया परत. हे आपलं गावठी मीठ. हो आपलं मीठ पण स्वतःचं आहे. हो. जाऊ तिथे खाऊ, पण हां. जाऊ तिथे मीठ तिथलं नसतं ना, की तुम्हाला आता ज्या ठिकाणी आलात तिथलं हां. मीठ पण मिळालं. बरोबर आहे. हे फक्त कोकणात होऊ शकतं. कोकणाने जगाला मीठ दिलेलं आहे, नाही तर तुमच्या आयुष्यात चवत नाही. अगदी बरोबर आहे. कोणतरी कोणाला तरी काहीतरी देतच ना भाऊ. आमच्याकडून कपडा येतोच ना तुम्हाला. कापूस पिकतोय का तुमच्याकडे? लगेच आपल्या सुरू केलं रे. तर काय करायचं, हा. ही पेज हा. आणि त्याच्याबरोबर भाजी जी असा हो. ती एकदम ऑथेंटिक. ही कशाचं पान? एका चांदवड म्हणतात, चांदवड. ह्या भाजीला काय म्हणतात? एका म्हणतात शाकभाजी. शाकभाजी. हा. शाकभाजी, फणसाची भाजी शाकभाजी म्हणतात. हा. हा. तर ही शाकभाजी तुमका वाढते आता. हो. तर आता काय करायचं, प्यायचं आणि मध्येच हे भाजी खायची. भाऊ ह्याचं बी पण मऊ शिजते बरं का आतलं. मला वाटलं निबर राहील. असा काजू खाल्ल्यासारखा भास होतोय. आता फणसाचा बघायला गेलं ना, हम्म. मी तुम्हाला बोललो की 200 वर्ष जुन्या फणसाच्या हा. फळाचं तुम्ही भाजी खाताय, म्हणजे ते किती हेल्दी आहे विचार करा. हो हो हो. बरोबर. हम्म. दुसरी गोष्ट, हे रोज झालेले आहे तर फणसाच्या बिया आहेत ना, हा. डायबेटीसवर बिस्किटं काढली आहेत केरळमध्ये याची. ह्या बियांची. हा. आम्ही फक्त बघायचंच. घ्या ना तुम्ही आता. घ्या, हा करा. भाऊंकडे मी एकटाच नाही आलो, भरपूर पाहुणे आलेत अजून. या सगळ्या पाहुण्यांनी मिळून एकत्र आम्ही बनवली. भाऊ सांगतील पाहुण्यांविषयी माहिती आपल्याला. काय आहे की आत्ता आपल्याकडे सुट्टीचे दिवस आहेत. हो तर बरीचशी मंडळी कोकणात फिरायला येतात. हो आणि आमचं हे मातीचं घर आहे. हो. आपल्याला गावातलं जी संस्कृती आहे, निसर्ग आहे, हम्म. त्याचा आस्वाद घ्यायला आत्ता आपल्याला असं हक्काचं घर पाहिजे. तो म्हणजे आपला मांगर आहे. बरोबर. इथे येऊन लोक राहतात. हा. आणि ते कम्युनिटी म्हणजे एकत्र मिळून आपण पूर्वी कसे राहायचो हा. तशी आमच्यासोबत जॉईन होतात. आम्ही मजा करतो. सकाळपासून आम्ही कोकमं गोळा केली, ती फोडली, त्याची सोलं बनवली, आणि आता संध्याकाळी तुमच्यासोबत फणसाची भाजी आपण केली. फणस काढून आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत ही सगळी प्रोसिजरचा आपण सगळेजण भाग होतो. कारण फास्ट फूडच्या जमान्यात आपण हे अन्नाचं जे जगणं आहे, अन्न बरोबरचं जगणं आहे, ते विसरलेलो आहे. ते कुठेतरी आता सुशेगात जगणं हे आपण आज जगलो. तुम्ही माझ्याबरोबर राहा. 1 महिनाभर 2 महिने माझ्याबरोबर फिरा. जीवनाचा आनंद घ्या. तुम्हाला 1 महिना त्यांच्यावर राहिलाय. मी बारकावीन नाही त्यांच्या नादाने. भाऊ ऐका ना. हा बोला ना. तुमच्यासारखं समजा माझ्या चाहत्यांना इथे यायचं तुमच्यापर्यंत म्हणलं, माझ्यासारखाच आनंद घ्यायचं म्हणलं, तर काय मार्ग आहे, कशी येऊ शकते तिथपर्यंत? त्यासाठी आपले बाळूदादा आहेत. हा. हे शेतकरी आहेत. हो. आणि हे त्यांचं मातीचं जगणं आहे. हो. ते एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्ही त्यांचं मांगर फार्मस्टे म्हणून एक पेज हा. आहे, ते कॉन्टॅक्ट करू शकता. हो. ती मंडळी सुद्धा तसंच कॉन्टॅक्ट करून आली आहेत. बर. आणि त्यांच्यासोबतच ती फिरतात आहेत 2-3 दिवस. आणि आपण इथे जीवनशाळा म्हणून एक अजून सेंटर आहे बर. जिथे मी राहतो. हो. तर तिथे ती व्हॉलेंटिअरिंगला येत असतात. हा. सो असं हे गावातलं जीवन मांगरसोबत तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.